नमस्कार. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल, तसेच पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. सोबतच सरकारने शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची घोषणा केली आहे, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफीची देखील घोषणा करण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 2 लाख रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देखील सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचा जो म्हणजेच की सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता शेतकऱ्यांचा, तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार. तर सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यामध्ये आली. शेतकऱ्यांच्या खात्यावरती जेवढी रक्कम जमा करायची होती तेवढी रक्कम सरकारने मंजूर केली आहे, म्हणजेच की कोट्यावधी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांसाठी मंजूर झाला आहे. मग प्रश्न हा उरतो की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार. आता निधीची तरतूद झाली म्हटल्यावरती पैसे कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे. फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून अखेरकार खूप दिवसानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरं तर सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या असून आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता नव्हे तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे. तसेच कर्जमाफी देखील शेतकऱ्यांची होणार आहे आणि पीक विम्याची रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु आता सर्वात आधी नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केवळ एक योजना नाही तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा आधार आहे. पण गेल्या साधारणतः 5 ते 6 महिन्यांपासून एकच प्रश्न सर्वांच्या मनामध्ये घोळतोय, आमचा हप्ता कुठे आहे? नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार? तसेच अनेकांना वाटलं होतं की योजना बंद झाली की काय. तसेच सोशल मीडियावरती उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या. पण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी योजनेबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बजेटमध्ये म्हणजेच की अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी किती निधी मिळाला आहे, हप्ता जमा होण्यास उशीर का होत आहे आणि तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच गोंधळामध्ये टाकत असते. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात हे आपल्याला माहितीच आहे. पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये म्हणजेच की केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना. पीएम किसान योजनेचे दरवर्षी 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येतात.
पण सध्या परिस्थिती अशी आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा रखडलेला आहे. म्हणजेच की जो हप्ता साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी द्यायला पाहिजे होता, तो हप्ता अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा खरं तर तुमच्या खात्यावरती साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी फारच या ठिकाणी उशीर झाला आहे. तसेच सध्या कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की आता या ठिकाणी योजना सुरूच आहे आणि हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या थोडाफार या ठिकाणी दिलासा मिळाला आहे. आता हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा वाटप करण्यासाठी सरकारला साधारणतः 4 ते 5 महिन्यांचा विलंब झाला, उशीर झाला आणि यामुळे शेतकऱ्यांना असं देखील वाटू लागलं की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय. परंतु त्यातच कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली असून कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की नमो शेतकरी योजना सुरूच आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. पण जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा अनेकांना त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा स्पष्ट उल्लेख दिसला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले की सरकारने निधी मंजूर केला आहे का नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. बजेटमध्ये निधीची तरतूद आता कशी करण्यामध्ये आली आहे, म्हणजेच की सरकारने कशा पद्धतीने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, पूर्वी काय व्हायचं तर कृषी विभागामार्फत एकत्रित निधी वितरित केला जायचा, पण आता सरकारने यामध्ये बदल केला आहे. यावेळेस आता प्रत्येक विभागाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे निधीची तरतूद करण्यामध्ये आली आहे. आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग या विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 696 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे आणि या ठिकाणी आदिवासी विकास विभाग म्हणजेच की अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 575 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. पुन्हा एकदा सांगतो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 696 कोटींचा निधी राखून ठेवला आहे आणि त्यानंतर आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 575 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. याचा अर्थ असा की सरकारने प्रवर्गानुसार निधीची विभागणी केली आहे, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल. पण याचाच अर्थ असाही होतो की योजना पूर्णपणे सुरू आहे आणि निधी देखील या ठिकाणी मंजूर झाला आहे. म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की योजना बंद झाली की काय, परंतु शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना बंद झाली नाही आणि जो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे, तर या 8व्या हप्त्यासाठी देखील आता निधीची तरतूद झाली आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंजूर झाला आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की निधी मंजूर झाला तर मग खात्यावरती पैसे का येत नाही, तर याचं मुख्य कारण म्हणजे प्रशासकीय प्रक्रिया, निधी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करणे आणि लाभार्थी याद्या अद्ययावत करणे यामध्ये वेळ जातो. तसेच लोकसभा किंवा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे देखील या ठिकाणी बाकी असते. तसेच PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सहसा जोडून म्हणजेच की येतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ताळमेळ बसवण्याचे काम देखील सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आता हप्ता तर जमा होणार हे तर आपल्याला समजलं, परंतु तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होईल असं नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून काही अटी शर्ती लावण्यामध्ये येत असतात. त्यामुळे तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही याची खात्री करून देखील अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हप्त्याच्या लाभासाठी सरकारने सांगितलेली काही कामे पूर्ण करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार असा तुमचा प्रश्न असेल, तर आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे आपण थोडक्यात पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. याचा अर्थ आता 100% हप्ता तर हा खात्यावरती येणारच आहे. पण तो तुमच्या खात्यावरती जमा होण्यासाठी काही गोष्टींची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या गोष्टींची खात्री करावी लागणार, तर बघा, तुमची eKYC पूर्ण आहे का. लक्षात घ्या, जर तुमची eKYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील.
अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का याची खात्री करा आणि जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर आजची आज CSC सेंटरवरती जाऊन ई-केवायसी पूर्ण करा, कारण की ई-केवायसी पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यानंतर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही याची देखील खात्री करून घ्या, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होत असतात आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर पैसे तर मंजूर असतात परंतु खात्यावरती जमा होत नाहीत। त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या जमिनीची नोंद पोर्टलवरती बरोबर आहे का हे देखील लक्षात घ्या। जर तुमच्या जमिनीची नोंद पोर्टलवरती बरोबर नसेल, अद्ययावत नसेल तर ती बरोबर करा, अद्ययावत करून घ्या, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता यापैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर निधी मंजूर असून देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा सांगतो, जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर ई-केवायसी पूर्ण करून घ्या। जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। तुमच्या जमिनीची नोंद पोर्टलवरती जर बरोबर नसेल तर ती बरोबर करून घ्या, कारण की या 3 बाबींची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्याचे किंवा अफवांवरती विश्वास ठेवण्याचे काहीच कारण नाही। आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, तुम्ही बघतच असाल की बऱ्याच साऱ्या म्हणजेच की अफवा, खोट्या बातम्या, चुकीच्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत। तर अशा कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंद झाली नाही, बजेटमध्ये त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद झाली आहे। आता बजेटचा जर विचार केला तर या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये सरकारने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। आता कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे, 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि 8व्या हप्त्यासाठी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी निधीची तरतूद झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि निधी मंजूर झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या या ठिकाणी पैसे जमा होत असतात म्हणजेच की साधारणतः अजून 5 ते 10 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल, कारण की सरकारने निधीची मंजुरी या ठिकाणी म्हणजेच की केली आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी हा सरकारने मंजूर केलेला आहे। आता निधी मंजूर झाला म्हणजेच की हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला। आता सर्व प्रशासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः अजून 5 ते 10 दिवसांमध्ये खात्यावरती पैसे जमा होतील। फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होईल। तसेच आता लवकरच या ठिकाणी पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे। साधारणतः 10 म्हणजेच की 9-10 दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल असं वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे लवकरच पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे साधारणतः 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। बघा, आता सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत आणि आता पैसे देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कोट्यवधी रुपयांची तरतूद झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशांनी ई-केवायसी करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। तसेच तुमच्या जमिनीची नोंद पोर्टलवरती बरोबर नसेल तर बरोबर करून घ्या। या 3 बाबींची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जसं काही नवीन अपडेट येईल तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान, जय शिवराय, धन्यवाद।